नमस्कार मित्रों, देवी और सज्जनों, नमस्कार सभी को मेरा नमस्कार। आज की ये जो इंटरव्यू है, आई थिंक दिस इंटरव्यू नंबर इज 86 इंटरव्यूज है आज की। 6-7 महीने में हमने कई महानुभाव की इंटरव्यू ली, महनीय व्यक्तियों की इंटरव्यू ली, उनको विश्व में उनका सबका परिचय करवा दिया। लेकिन उसमें से कम 80 से 70 से 80% लोग ऐसे थे कि जो बलशाली फाउंडेशन से कभी जुड़े नहीं थे। शायद इस इंटरव्यू के बाद में वो जुड़ेंगे, लेकिन हमने कभी WSF से जुड़े हुए लोगों का इंटरव्यू कभी चालू नहीं किया था, मतलब इंटरव्यू लिया नहीं था। बहुत कम लोग थे ऐसे कि जिनका इंटरव्यू हमने कंडक्ट किया था। देवेंद्र जी क्षीरसागर है, DG निमकर जी है, ऐसे कुछ कम लोग ऐसे हैं कि जिनका इंटरव्यू हमने कंडक्ट किया था। लेकिन अभी हमने वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के जो भी जिला प्रमुख है महाराष्ट्र के, वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के जो स्टेट चीफ है, या वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के जो बाहर मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगाना, आंध्रा, कर्नाटका में जो भी हमारे शहर के या जिला के जो प्रमुख है, उनका इंटरव्यू हमने चालू कर दिया है। आज हम एक रोल मॉडल आपको बताएंगे। हमारे आज के जो मेहमान है, हमारे आज के जो गेस्ट है, वो वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के औरंगाबाद जिला प्रमुख है। औरंगाबाद महाराष्ट्र में मराठवाड़ा जो विभाग है, उसमें औरंगाबाद नाम का शहर है। सब लोग, पूरी दुनिया औरंगाबाद को जानती है। बीबी का मकबरा जो है वहाँ का प्रसिद्ध है, ताजमहल की सेम प्रतिकृति वहाँ पे बनी हुई है। और एक पान चक्की जो है वो भी वहाँ की प्रसिद्ध है। औरंगाबाद वैसे तो ऐतिहासिक शहर है, जिसे संभाजी नगर से भी जाना जाता है। और उस औरंगाबाद जिले से जिला प्रमुख, वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के जिला प्रमुख और यंग सोशल वर्कर हमारे साथ में है, जिनका नाम है आदरणीय श्री वैभव जी ढोरजे। वैभव ढोरजे हमें 2-3 साल पहले मिले, मतलब शायद औरंगाबाद में एक विवाह सम्मेलन, वधूवर सम्मेलन हुआ था, और वहाँ के संजय जी सरोदे जो है मेरे अच्छे मित्र है, उन्होंने मुझे इनविटेशन दिया था उस प्रोग्राम का। शायद मैं अध्यक्ष भी था उस प्रोग्राम का, और उस प्रोग्राम में मेरी अच्छी मुलाकात वैभव ढोरजे से हुई थी। और उसके बाद में वैभव ढोरजे जो हमको ऐसे जुड़ गए कि मुझे लगता है कि जिंदगी भर कभी हमसे वो बिछड़ेंगे नहीं बिल्कुल। वैभव ढोरजे, मैं हमेशा एक बात कहता हूँ कि मुझे जो वर्ल्ड साड़ी फाउंडेशन को जो रत्न मिले हुए हैं, जिनमें जिक्र करता हूँ मैं धुंडराम पागड़े जी का जिक्र करता हूँ कोल्हापुर से, मैं देवेंद्र जी क्षीरसागर का जिक्र करता हूँ, मैं राजेश तांबड़े जी का जिक्र करता हूँ। उसी तरह एक रत्न है हमको मिला हुआ, जिनका नाम है वैभव ढोरजे। वैभव ढोरजे मेरे से उम्र में बड़े हैं, औरंगाबाद में रहते हैं। उनके 2 लड़के हैं, एक लड़का अंधेरी में नौकरी करता है, इंजीनियर है, शादी के योग्य है। और एक छोटा लड़का है, वो भी शायद पूना में जॉब करता है या पढ़ाई करता है। वो तो अभी वैभव ढोरजे हमको बताएंगे। वैभव ढोरजे, इनकी जो मिसेस है, ये भी कुछ क्लासेस वगैरह चलाती है औरंगाबाद में। खुद का बहुत बड़ा एक उनका वहाँ पे वास्तव्य है औरंगाबाद में। और वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के लिए बहुत ही अच्छा योगदान वैभव जी का रहा है। मतलब हमारे जितने जिला प्रमुख है, उनमें अगर कुछ जिला प्रमुख अच्छी तरह से काम कर रहे हैं, तो उसमें से मैं पहला नाम लेना चाहूंगा, जिनका नाम है वैभव ढोरजे। वैभव नमस्कार। वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के इस प्लेटफॉर्म के ऊपर मैं विजय वक्ते, निशा विजय वक्ते, प्रमुख विश्वस्ता और सभी वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के विश्व भर में फैला हुआ सभी WSF का जो परिवार है, उनकी तरफ से, और हमारी आज की जो इंटरव्यू लेने वाली हमारी जो कन्या है निशिता पेंडोरकर फ्रॉम एरंडोल, जलगांव डिस्ट्रिक्ट में, हम दोनों भी आपका हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। वैभव ढोरजे, वैभव ढोरजे, औरंगाबाद कैसे, मतलब औरंगाबाद में कैसे आना हुआ आपका? सर प्रॉपर हम ढोरजे कंपनी जो है, आप मराठी में बात कर सकते हो, बिल्कुल कोई बात नाही. काही प्रॉब्लेम नाही, तर हिंदीत पण बोलता येईल. आम्ही प्रॉपर तसे जर पाहायला गेलो तर ढोरजे कंपनी जी आहे ती पुण्याजवळ करोली नावाची गाव आहे, आळंदी रोड वरती. तर प्रॉपर सर्व ढोरजे जेवढे आहेत सर्व सरवलीचेच आहेत. परंतु आमच्या वडिलांचे वडील, माझे आजोबा, त्यांच्या व्यवसायाच्या वाटचालीनुसार आमचं अहमदनगरला शिफ्टिंग झालं आणि आमचं वास्तव्य नंतर अहमदनगर मध्येच झालं. परंतु आमच्या वडिलांना शासकीय नोकरी मिळाल्यामुळे त्यांचं जिल्हा बदली झाली ती औरंगाबाद मध्ये. त्यामुळे आमचं पूर्ण कुटुंब हे औरंगाबादला शिफ्ट झालं आणि आम्ही जवळपास आता इथं 45 ते 50 वर्षापासून औरंगाबाद मध्ये वास्तव्यास आहोत. माझं शिक्षणही इथं झालं
माझ्या मुलांचंही बऱ्यापैकी शिक्षण इथं झालं. माझं लग्न वगैरे सर्व काही हे निशिता, मैं आपसे बात करना चाहता हूँ। हेलो, निशिता हाँ बोला वैभव, सर। हाँ, नहीं आपका इंटरनेट कनेक्शन थोड़ा लूज था, तो मैंने कहा कि आपके बारे में थोड़ी सी जानकारी मैं निशिता को दे दूं। जी सर। हाँ वैभव जी, तो हाँ आप 40-50 साल से औरंगाबाद में रहते हो, सही ना? जी सर जी। कहते हैं कि आदमी को उसकी तनख्वाह और उसकी उम्र नहीं पूछनी चाहिए, लेकिन फिर भी मैं आपको पूछता हूँ कि उम्र की किस पड़ाव पे चल रहे हैं आप? हाँ अभी 52 कंप्लीट हुआ है सर। 52 साल की, अच्छा, मतलब ज्येष्ठ भी है आप और यंग भी है, मतलब कहते हैं ना कि ना बुढ़ापा शुरू हुआ है ना जवानी खत्म हुई है, ऐसे पड़ाव के ऊपर आप चल रहे हैं अभी। और मुझे लगता है आपके 2 लड़के हैं, एक लड़का आपका अंधेरी में काम करता है, विक्रोली में रहता है ना, जिसकी शादी आप करने वाले हैं, और छोटा लड़का क्या करता है आपका? मुझे 2 लड़के हैं सर, और बड़ा लड़का जो है वो MBA हुआ है मार्केटिंग में, और वो मुंबई में अंधेरी में उसका ऑफिस है, वहां पर जॉब करता है। और 2 नंबर का जो लड़का है वो है श्रेयस, वो है श्रेयस डोरजे, वो कंप्यूटर साइंस। निशिता, वैभव जी जो है ना, वो बहुत ही सच्चे दिल का व्यक्ति है। बलशाली फाउंडेशन को मिला हुआ ऐसा एक रत्न है कि मैं अच्छा। उनके कार्य के बारे में आपको बयान नहीं कर सकता हूँ। मतलब थोड़े स्पष्ट स्वभाव के हैं, स्वभाव थोड़ा सा स्पष्ट है, और काफी दिलचस्पी रखते हैं किसी बात में। अगर कोई जी। भी बात उनको करनी हो तो दिल से करते हैं। उन्होंने बहुत अच्छी योजनाएं भी मेरे पास में लाई थी, कुछ का मैंने एक्सेप्ट किया, कुछ को मैंने डिनाई किया, क्योंकि मैं यही चाहता हूँ कि कोई भी संस्था अगर चले तो बिना पैसे की चलती नहीं है ना? और अगर बराबर है। कोई भी बड़ी योजना अगर हमको लानी है तो उसके लिए बहुत पैसा लगता है, और वो पैसा कहाँ से लाएं? तो इसके लिए उनकी जी। कुछ योजनाएं थी, उनको मैंने थोड़ा सा डिनाई कर दिया था। लेकिन वैभव जी जो है, वो वहाँ के जो हमारे स्थानीय कुछ कार्यकर्ता है, जैसे विपिन आचार्य है, तेजस आचार्य है, हमारी विपिन आचार्य है, वसंत मुंदनकर जी है, वसंत मुंदनकर जी है, हाँ राजेश नेंद्रे है, ये सब विश्वजीत शेंद्रे है, आपका इंटरनेट पद्मनाभ कनेक्शन सवेरा बहुत ही मैडम। लूज है वैभव जी, बहुत ही जी लूज है सर। आपका इंटरनेट कनेक्शन बहुत लूज है आपका। एक तो वीडियो चालू नहीं हो रहा है और आपकी आवाज भी बीच बीच में कट रही है, तो मुझे लगता है कि अगर आप उसको कोई ठीक करें जरूरत तो नहीं अच्छा थी, वो रहेगा, फिर ऐसा से लगता है चालू, मुझे। हाँ बंद करता है। वैभव, हाँ नहीं, आपका वीडियो अच्छी तरह से नहीं चल रहा है। आपके सुपुत्र है क्या? बात करेंगे, मैं उनसे बात कर बाहेर सकता खुर्ची हूँ लाव. आपके सुपुत्र से? निश्चितच साधारणतः 2-3 वर्षापूर्वी मला वैभव डोरजे भेटले होते औरंगाबादमध्ये, आणि अच्छा। तेव्हापासून ते माझ्याशी संपर्कात राहिले. आणि शक्यतो काय आहे की मी माझ्याजवळ आलेला कुठलाही व्यक्ती पटकन मी असा त्याला जवळ करून घेत नाही. मी त्याचा थोडाफार अभ्यास करतो. दोघा तिघांना मी जवळ करण्यामध्ये थोडासा चुकलो होतो, की लोक आता WSF मध्ये नाहीयेत, बरं का. परंतु मी फार काळजी घेतो ह्या गोष्टीची, कारण कसं आहे की नकारात्मक विचारातल्या लोकांपासून कधीही लांब राहिलेलं कधीही चांगलं. कारण बरोबर. नकारात्मक विचाराची लोकांमध्ये तुम्ही जर गेलात ना, तर तुमच्या मनामध्ये पण नकारात्मक विचार येतात, आणि अशी जी लोक असतात ना, संस्थेला फार घातक ठरतात. खुर्ची आणायला इतका वेळ आहे का? फार घातक ठरतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की सकारात्मक विचाराच्या लोकांसोबत राहावं. जेव्हा जेव्हा मी वैभवशी बोललो, वैभवचे अनेक विचार मी जेव्हा ऐकले, तेव्हा माझ्या असं लक्षामध्ये आलं की वैभवमध्ये एक चांगली फुल मॅच्युरिटी आहे, आणि समाजकार्य करण्याची एक आवड आहे. ती आवड लागते बरं का, लक्षात ठेवा. हो. निश्चित आहे, आवड लागते, आवड. म्हणजे समाजसेवा करायचं झालं ना, तर तुम्हाला बाय हार्ट आली पाहिजे पहिल्यांदा. एकदम मनापासून तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की नाही, मला नक्की काय करायचं आहे. आणि औरंगाबाद शहरामधून जेव्हा अनेक आमचे कार्यकर्ते आहेत, जसे माझे मित्र आहेत, संजय सरोदे आहेत, किंवा आमचे अशोकजी आहेत,
ह्या सगळ्या लोकांशी जेव्हा मी डिस्कस केलं तेव्हा एक चांगलं नाव पुढे आलं आणि ते होतं वैभव ढोरजे यांचं. आणि मग आम्ही असा विचार केला आणि मग देवेंद्र क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून मग आम्ही औरंगाबाद जिल्ह्याची जी जबाबदारी होती WSA प्रमुखाची ती आम्ही वैभव ढोरजे यांच्यावरती दिली. आणि तुला ऐकायला थोडंसं आश्चर्य वाटेल की कुठलाही समाज जर विकास, कुठल्याही समाजाचा जर विकास व्हायचा असेल ना, तर काही 4-5-6 गोष्टी फार महत्वाच्या असतात लक्षात ठेव. त्या महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की कुठल्याही समाजाचा विकास व्हायचा असेल तर नंबर 1 त्या समाजाचा आर्थिक स्तर हा उंच झाला पाहिजे. म्हणजे त्या समाजाची जी आर्थिक परिस्थिती आहे ना ती बदलली पाहिजे पहिल्यांदा, तरच त्या समाजाचा खऱ्या अर्थानं विकास होतो. आणि हा विकास तेव्हा शक्य होतो ज्या वेळेला समाजातल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण शिक्षण मिळेल, त्याच्या मनासारखं शिक्षण त्याला मिळेल. बरोबर. नंबर 2 शिक्षण त्याने जर पूर्ण घेतलं तर त्याला 2-3 संधी उपलब्ध होतात. त्यातली पहिली संधी म्हणजे अशी आहे की साळी समाजातल्या प्रत्येक घरातला किमान एक व्यक्ती हा सरकारी नोकरीमध्ये असला पाहिजे. जर तो सरकारी नोकरी करू शकत नसेल तर कमीत कमी तो खासगी चांगल्या जॉबवरती असला पाहिजे, चांगल्या पगाराच्या जॉबवरती असला पाहिजे. आणि जर तो सरकारी नोकरी पण करू शकत नसेल, प्रायव्हेट जॉब पण करू शकत नसेल तर त्या कुटुंबाचा स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या 3 गोष्टी जर असतील तर समाजाचा आर्थिक स्तर हा निश्चितच उंचावेल. आणि या 3 गोष्टी प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये येण्यासाठी वलसाळी फाउंडेशनने एक मोठा प्रोग्राम आखलेला आहे. आणि त्या प्रोग्रामची खऱ्या अर्थानं सुरुवात ही औरंगाबाद मधून होत आहे. आणि त्याच अनुषंगाने आजची ही मुलाखत आपण आयोजित केलेली आहे. याच्या पलीकडे मला अजून 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. त्या म्हणजे अशा की सरकारी नोकरीमध्ये जायचं म्हणजे नुसतं 2-4 पुस्तकं वाचली आणि लगेच सरकारी नोकरी मिळाली तर असं होत नाही. सध्या स्पर्धेचं प्रचंड मोठं युग आहे. तुम्हाला स्पर्धा केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि स्पर्धा करायची झाली तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. स्पर्धा परीक्षा ह्या तुम्हाला जर द्यायच्या झाल्या, तुम्हाला जर जिल्हाधिकारी व्हायचं असेल, IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, IRS व्हायचं असेल तर तुम्हाला त्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं पाहिजे, त्याचा अभ्यास तुमचा झाला पाहिजे. जर तुम्हाला क्लार्क पासून तर कलेक्टर पर्यंत व्हायचं असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजे. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, कर्नाटक पब्लिक सर्व्हिस कमिशन, गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशन या एक्झाम तुम्हाला दिल्या पाहिजे. बँकिंग सिलेक्शन मध्ये पण तुम्हाला त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. तुम्हाला जर इंजिनियर व्हायचं असेल IIT मधून तर तुम्हाला जॉईंट एंट्रन्स एक्झाम JEE मेन आणि ऍडव्हान्स दिली पाहिजे. तुम्हाला जर मेडिकल मध्ये जायचं असेल तर तुम्हाला नीटची परीक्षा तुम्हाला पास करायला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये प्रचंड मार्गदर्शन आणि अभ्यास लागतो. एकतर मार्गदर्शन लागतं आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्या अभ्यासाची तुम्हाला गरज असते. याच्यासाठी वलसाळी फाउंडेशनने अशी एक संकल्पना आणली आहे की त्याचं नाव आहे व्हर्च्युअल कम्प्युटराइज क्लास अँड स्टडी रूम. म्हणजे मला असं वाटतं की वलसाळी फाउंडेशनचे प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये व्हर्च्युअल कम्प्युटराइज क्लास आणि स्टडी रूम झाले पाहिजे. आणि त्याची सुरुवात ही आम्ही औरंगाबाद मधून करीत आहोत. वैभव ऐकायला येते तुम्हाला आमचं? हो, मला ऐकायला येतंय तुमचं बोलणं पूर्ण. मी आता माझं बोलणं पूर्ण करतो, मग आपण माझा व्हिडिओ वगैरे व्यवस्थित दिसतोय आता, ऐकायला येतंय आपल्याला व्यवस्थित? हा येतंय, व्यवस्थित येतंय आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित दिसत नाहीये, पण ठीक आहे, काही हरकत नाहीये. व्हर्च्युअल कम्प्युटराइज क्लास आणि स्टडी रूम. तसेच सध्या कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये जर आपण पाहिलं असेल तर मध्ये मध्येच आम्ही एक केस सॉल्व्ह केली. म्हणजे एक केस आमच्याकडे आली होती. एक मुलगी, एक युवती, तिच्या आईला म्हणजे तिची आई नव्हती, वडील होते आणि वडिलांना तिने 25-30 किलोमीटर अंतरावर कुठेतरी तिला वडिलांना तिने कुठेतरी 25-30 किलोमीटरच्या अंतरावरती एका दवाखान्यामध्ये तिला निशिता प्लीज ऑन युअर व्हिडिओ तिने ऍडमिट केलं होतं. म्हणजे जर आपल्याला खासगी सरकारी रुग्णालयामध्ये जर आज या कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये जर आपल्याला बेड नाही मिळाला तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर आपण आपल्या नातेवाईकाला ऍडमिट केलं तर किमान 2 पासून तर 5-6 लाखापर्यंत आपला खर्च होतो. आणि अत्यंत परिस्थिती जर गंभीर असेल त्या कुटुंबाची तर मला वाटतं की या आजारामध्ये ते डॉक्टरचं बिल भरून भरून ते कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त होतं. त्यामुळे मला असं वाटतं की साळी समाजातल्या प्रत्येक माणसाला फ्री, मोफत किंवा अत्यंत अल्प दरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे. म्हणजे मी ज्या गोष्टी सांगितल्या की एखाद्या समाजाचा आर्थिक स्तर जर आपल्याला उंचावायचा असेल तर 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातली एक गोष्ट अशी, नंबर 1 की त्याला संपूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. नंबर 2 त्याला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. 3 त्याला चांगल्या प्रकाराचा प्रायव्हेट जॉब मिळाला पाहिजे. 4
नसेल, या सगळ्या गोष्टी शक्य होत नसतील तर त्याचा स्वतःचा चांगला बिझनेस असला पाहिजे. 5 साळी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला अत्यंत अल्प दरामध्ये किंवा मोफत त्याला वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजे. आणि नंबर 6 अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे असा की कुठलाही आईच्या गर्भामध्ये असे पासून, नीट ऐकून घे, आईच्या गर्भामध्ये असे पासून तर सरणावर जाईपर्यंत माणसांना अनेक समस्या भेडसावतात. अनेक अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये वैद्यकीय उपचाराची त्याला वैद्यकीय सल्ला लागतो, त्याला कायद्याचा सल्ला लागतो. एखाद्या माणसाची जमीन बळकावली जाते, एखाद्या माणसाला सातबाराच मिळत नाही, एखाद्या मुलाकडे कॅलिबर असतं, तो स्पोर्ट्स मध्ये अत्यंत उत्तम रीतीने काम करू शकतो, परंतु स्पोर्ट्स मध्ये तो पुढे जाऊ शकत नाही. एखादा मुलगा मुलगी छान नृत्य करू शकतात, कला सादर करू शकतात, ऍक्टिंग करू शकतात, त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. किंवा मग विवाहितांचे भांडणं होतात, कोर्टामध्ये जातात, वकिलांची तुंबडी भरली जातात, वकील ती काही केस लवकर काढत नाहीत, 5-5, 10-10 वर्ष ती केस चालली जाते, ती केस चालते. तर अशा व्यक्तींना सल्ला मिळावा, कौटुंबिक सल्ला मिळावा. अशा विविध प्रकारच्या गोष्टी आहेत. कुठलीही समस्या असो, कुठलीही त्याच्या जीवनातली व्यक्तिगत अथवा सामूहिक कुठलीही समस्या असो, या संपूर्ण समस्याचं निराकरण करण्यासाठी वर्ल्ड शाळी फाउंडेशनचे ऍडवाइस सेंटर सुरू करण्याचा माझा मानस आहे. आणि ते या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही औरंगाबादमध्ये सुरू करीत आहोत. आणि ह्या गोष्टी सुरू करण्यासाठी शोभाताई सोनारे ज्या आमच्या पैठणच्या जिल्हा महिला प्रमुख आहेत आणि आमचे वैभव ढोरजे जे जिल्हा प्रमुख आहेत, यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही पहिलं आयडियल सेंटर वर्ल्ड शाळी फाउंडेशनचं औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न आहे आणि लवकर त्याला यश प्राप्त होणार आहे. आणि याच्यासाठी काय काय उपाययोजना औरंगाबाद शहरामध्ये वैभवजींनी केलेल्या आहेत, आपण त्या जाणून घेऊ. परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा मी मुलाखतीच्या माझ्या त्या टप्प्याकडे येतो. वैभवजी, लग्न केव्हा झालं आपलं? हा सर, 1991 ला झालंय. अच्छा. 2 जून 1991. बर. आणि औरंगाबाद मधलेच रोजेकर किंवा श्रेष्ठ आडनाव असं आपल्यामध्ये लावतात. अच्छा. समाजसेवेमध्ये एंट्री कधी झाली? तर त्यांची जी आहे ते प्रॉपर खुलताबाद आहे. ते मुघल कालीन त्या गावाचं नाव जे आहे ते रोजा होतं आणि तिथले वास्तव्य करणारे जेवढे लोक होते त्यांना सगळे रोजेकर हे आडनाव पडलं. ऍक्च्युअली ओरिजिनल आडनाव जे आहे ते साळी समाजानुसार त्यांचं श्रेष्ठ आहे. रोजेकर कुटुंबियांची आपण निशितामध्ये मुलाखत घेतली, तुला आठवतं का? डॉक्टर मोहित रोजेकर हो, डॉक्टर मोहित रोजेकर जे आहेत, डॉक्टर मिसेस रोजेकर. हा, तर डॉक्टर मोहित रोजेकर जे ते माझ्या मिसेसचे चुलत काका आहेत. ओके ओके. बर, समाजसेवेमध्ये कशी एंट्री झाली? कधी, कुठलं वर्ष होतं ते? तर समाजसेवेचा जो छंद आहे किंवा जी आवड आहे किंवा आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, हा जो काही उद्देश आहे, हा माझ्या लहानपणापासून माझ्यामध्ये रुजलेला आहे. कारण माहिती नाही की अंगीभूत काही जे काही गुण असतात ते ऑटोमॅटिकली प्रोजेक्ट होतात. त्या प्रवृत्तीने मला लहानपणापासूनच सामाजिक कार्यामध्ये खूप आवड होती आणि मी विविध सामाजिक कार्यामध्ये भाग घ्यायचो. शाळा असो, बाहेरचे काही दुसरे सामाजिक संस्था असो, याच्यामध्ये मी भाग घेऊन काम करायचो. परंतु नंतर समाजामधले जे विशिष्ट गोष्टी होत्या त्यामधून मला काही चांगल्या नेतृत्वाचे लोक आपल्या समाजात भेटत गेले. फार पूर्वी औरंगाबादला साळी समाजाचं काही कार्यक्रम होत नव्हता. परंतु आपल्या इथे एक गुळसकर नावाचे टेलर होते फार पूर्वी. त्यांच्याकडे भगवान जिमेश्वराचा एक मोठा फोटो होता आणि दरवर्षी काही विशिष्ट समाज बंधू भगिनी तिथे एकत्र येऊन त्यांच्या टेलरिंगच्या दुकानामध्येच हा उत्सव आम्ही साजरा करायचो. त्यामध्ये प्रामुख्याने आमचे आई वडील लंगोटे साहेब, गुळसकर, मेंद्रे, त्यानंतर आपले लंगोटे साहेब, हे बरीचशी जुनी मंडळी होती, धावणे वगैरे अशी. ह्या लोकांच्या माध्यमातून हा कार्यक्रम छोट्याशाने सादर व्हायचा. आणि जसजशी मग ह्या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून औरंगाबाद साळी समाज एकत्र यायला लागला, तसतसा हा कार्यक्रमाचं रूप वाढत गेलं. आणि शाहगंज नावाचा एरिया आहे औरंगाबाद. त्या शाहगंज नावाच्या एरियामध्ये बालाजी मंगल केंद्र आहे. ह्या ठिकाणी दरवर्षी अगदी मोठ्या प्रमाणात आपले साळी समाज बंधू भगिनी सर्व एकत्र येऊन
मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने साजरा व्हायचा. विविध खेळ घेतले जायचे, स्पर्धा घेतल्या जायच्या, बक्षीस दिलं जायचे, गायनाचा कार्यक्रम वगैरे व्हायचा आणि लोकांना भोजन वगैरे करून नंतरच घरी पाठवलं जायचं. अशा पद्धतीने हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं घेतला जायचा. आणि या सर्व कार्यक्रमामध्ये समाजाची जी काही लोक भेटायची त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून बऱ्याचशा सामाजिक गोष्टींचा उहापोह व्हायचा आणि आपल्या समाजाला काय आवश्यक आहे, कुठल्या गोष्टींची नितांत गरज आहे याच्यावरती भर दिला जायचा. परंतु प्रत्यक्ष कृती करताना फार ठराविक लोकच यासाठी पुढे यायचे आणि मग मला असं वाटायचं, की बाबा आपण पण जर ह्याच्यामध्ये एक भाग घेतला, तर आपली पण काही मदत सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या समाजासाठी, आपल्या सर्व बंधू-भगिनींच्या उच्चस्तरीय लेव्हलपर्यंत जाण्यासाठी मदत होईल. त्यामुळे मग मी ऑटोमॅटिकली सामाजिक कार्याकडे इथे आकृष्ट झालो आणि ह्या वेळेस सुद्धा माझे वडील राजकारणाकडे लक्ष द्यायचं नाही. जर तुला खरंच आवड आहे या सर्व गोष्टींची, तर तू समाजकारणावर पूर्ण भर दे आणि प्रॉपर मुख्य करून प्रत्येक व्यक्तीला तुझी जी काही मदत होईल, त्या मदतीसाठी तू तत्पर राहा आणि ती मदत तू कर. त्यातून जो तुला आनंद मिळेल त्यासारखा दुसरा आनंद कशातून तुला मिळणार नाही. आणि ही त्यांची शिकवणूक मी पुढे अंमलामध्ये आणली आणि राजकारण हा भाग फार कमी प्रमाणामध्ये अ, ह्या गोष्टीशी मी स्वीकारला आणि समाजकारण मात्र मी पूर्णपणे ह्याच्यामध्ये करायला लागलो आणि औरंगाबादमध्ये बऱ्यापैकी काम चालू होतं. त्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या औरंगाबादच्या साळी समाज महामंडळाचे वेगवेगळ्या ग्रुप आले. वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून परिवर्तन झालं आणि एक काळ असा आला, की औरंगाबादमध्ये आम्हाला जी स्थानिक कमिटी होती, त्या कमिटीच्या माध्यमातून युवा मंचची स्थापना करण्याचं आव्हान मिळालं. आणि आम्ही औरंगाबादमधले माझ्या बरोबरीचे जे काही युवा होते त्या काळातले सर्व, ते सर्व युवा आणि काही ज्येष्ठ लोकं, काही समाज बंधू वगैरे सर्वांनी मिळून आम्ही जिव्हेश्वर युवा मंच नावाचे एक औरंगाबादमध्ये एक संघटना निर्माण केली. आणि याचे सुंदर, सुंदर कार्यक्रम आम्ही सुरू केले आणि हे कार्यक्रम इतके सुंदर व्हायला लागले, की ह्यामुळे वर्षातून फक्त एकदा एका ठिकाणी जमा होणारा साळी समाज हा वर्षातून 3-4 वेळेस विविध कार्यक्रमाच्या रूपाने एकत्र यायला लागला. एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हायला लागली आणि आपण समाजामध्ये जे आमूलाग्र बदल आपल्याला करू इच्छित होतो, त्या गोष्टींच्या जवळपास आम्ही पोहोचायला लागलो आणि ज्या काही समस्या आहेत समाजाच्या, ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, ते आम्ही जवळपास लोकांच्या माध्यमातून लोकांच्या जवळ जाऊन ते सोडवणूक करायला आम्ही त्याची तयारी दर्शवली आणि आम्ही लोकांना या माध्यमातून मदत पण करायला सुरुवात केली. जो जिव्हेश्वर मंचचा एक आमचा जो त्या काळाचा जो वेळ होता, त्या वेळेमध्ये आम्ही जे काही सामाजिक कार्य केलं, त्याची खूप संस्थांनी आणि स्थानिक औरंगाबादच्या संस्थांनी देखील खूप चांगली दखल घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं, की हे मुलं जी आहेत किंवा हे युवा मंचची जी काही पूर्ण टीम आहे, त्या टीमचं काम अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि अतिशय चांगलं आहे. आणि ह्यांनी ह्या पद्धतीने जर काम केलं, तर निश्चितच आपल्या समाजामध्ये कमीत कमी औरंगाबादमध्ये तरी का होईना, आपण निश्चित काही ना काहीतरी आपल्या समाजासाठी एक वेगळं परिवर्तन आणू शकतो. आणि त्या होपवरती आम्ही हे जीवनश्वर युवा मंच चालू केलं. अशा पद्धतीनं पुन्हा एकदा ह्या कार्याची मोठ्या प्रमाणामध्ये भरारी सुरू झाली आणि वर्ड साळी त्यांना भेटलो. त्यांच्या कार्याची जी काही पैलू आहेत, त्यांना जे काही भविष्यात घडवायचं आहे, त्याविषयी विचारमंथन झालं. त्यांच्या सभा वगैरे मी ऐकल्या आणि मला लक्षात आलं, की आपल्याला जे काही साध्य करायचंय, तर ह्या संस्थे माध्यमातून आपण निश्चित साध्य करू आणि त्यातल्या त्यात औरंगाबाद जिल्हा जिथं आपण राहतो, तिथं या संस्थेच्या माध्यमातून भरघोस आपण कामे करू शकतो. हा विश्वास माझ्या अंगी बांधला आणि मग मी वक्ते सरांना भेटलो आणि जागतिक साळी फाउंडेशन मध्ये एक संपर्क प्रमुख म्हणून जॉईन झालो.
सर WSF ची स्थापना 2017 रोजी 17 साली झाली. वक्ते सरांनी, दिशा वक्ते मॅडमांनी आपल्या समाजातील लोकांसाठी काहीतरी करता यावं म्हणून WSF ची स्थापना केली. तर आम्हाला असं जाणून घ्यायचं होतं की तुम्ही WSF शी कसे जोडला गेलात? त्याबद्दल आम्हाला जेव्हा मला असं सांगता येईल की समाजामध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टींची जाणीव होत असते माणसाला, की विविध लोक जेव्हा भेटतात तर विविध प्रश्न आपल्याला हाताळायला मिळतात आणि हाताळताना आपल्याला लक्षात येते की आपण कुठे कमी पडतोय आणि आपल्याला कुठल्या गोष्टीतून जर ही कमी भरून काढायची असेल तर कुठल्या गोष्टींचा सपोर्ट आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचा सपोर्ट मला जागतिक साळी फाउंडेशन, विजय वक्ते आणि निशा वक्ते यांच्या माध्यमातून वारंवार वाटलं की निशिता, कॅन यू हिअर मी? हो, येस सर. आपल्या समाजात आपल्याला निश्चित चांगले प्रयत्न करता येईल. अशा पद्धतीने माझा जागतिक साळी फाउंडेशन मध्ये प्रवेश झाला आणि मी प्रवेशापासूनच मला ज्या ज्या गोष्टी वाटतात त्या गोष्टींविषयी विजय सरांशी, निशा वक्ते मॅडमशी, देवेंद्र क्षीरसागरांशी, नंतर चिल्ला मॅडमशी यांच्याशी वारंवार भरपूर संपर्क केला. त्यांच्याशी आमच्या झूम वरती मीटिंग केल्या आणि जे जे काही कार्यक्रम राबवायचे ते कार्यक्रम राबवायला मी प्रत्यक्षात सुरुवात केली. बोलणं कमी आणि प्रॅक्टिकल जास्त हा माझा नेहमी करता फंडा असलेला आहे. त्यामुळे मी ऍक्च्युली कुठल्याही गोष्टीला सुरुवात करूनच मग नंतर सर्व गोष्टी समोर आणतो. वैभवजी, कुठलाही समाज, मगाशी मी सांगितलं, कुठलाही समाजाचा विकास व्हायचा असेल त्याचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. या दृष्टिकोनातून वर्ल्ड साळी फाउंडेशनने काही योजना आणलेल्या आहेत. अर्थात त्या योजना आम्ही नेमक्या आणल्या आणि पुन्हा पॅन्डेमिक मध्ये आम्ही अडकून पडलो. अन्यथा मी आतापर्यंत कमीत कमी 25-30 गावाचे तरी दौरे केले असते आणि या सगळ्या योजना गावागावात, शहरात येऊन पोहोचवल्या असत्या. तिथल्या लोकांना मी तयारी केली असते. या योजना ज्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संपूर्ण शिक्षण, सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब, स्वतःचा व्यवसाय, निशुल्क अथवा अत्यंत अल्प दरामध्ये मार्गदर्शन, आरोग्य सुविधा आणि कुठल्याही समस्येवरचा तोडगा किंवा उपाय किंवा ज्याला आपण सल्ला म्हणूया, मार्गदर्शन म्हणूया, हे जर मिळालं तर मला वाटतं त्या प्रत्येक समाजाचा विकास आरामशीर होतो, असं माझं एकंदरीत गणित आहे. ते गणित मला प्रत्यक्षात कार्यान्वित करायचं आहे. ह्या ज्या योजना आहेत ह्या मी एका मीटिंग मध्ये WSFच्या आपल्या सगळ्या तालुका प्रमुखांच्या मीटिंग मध्ये पण सगळ्या मांडलेल्या आहेत, त्यांनाही त्या पटलेल्या आहेत. या दृष्टिकोनातून तुम्ही सध्या काय करतायत औरंगाबाद मध्ये? तर औरंगाबाद मध्ये आम्ही सुरुवातीपासून जेवढे काही कार्यक्रम राबवले तेवढ्या कार्यक्रमामधून समाजाच्या आमची जी काही ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतरण आमच्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या त्या वाढण्यामध्ये झाल्या. कारण समाजाला आमच्याकडनं भरपूर अपेक्षा वाढली की बा ही जी काही टीम आहे जागतिक साळी फाउंडेशन औरंगाबाद जिल्ह्यापुरती ही खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि अशा पद्धतीने जर यांनी काम केलं तर निश्चितच आपल्या समाजामध्ये चांगला आमूलाग्र बदल घडून येईल. आणि त्यानंतर आपल्या सर्वांच्या वारंवार ज्या काही मीटिंग होत होत्या त्यानुसार आपण जे काही 5 सूत्री 6 सूत्री हा जो काही कार्यक्रम राबवण्याचं ठरवलं त्या दृष्टीने मग आम्ही पावलं उचलायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे तुम्ही मागाशी विस्तृत वर्णन करून सांगितलं त्याच्यामधला जो महत्वाचा भाग आहे तो आहे की आपल्या समाजातला प्रत्येक घरातला एक तरी व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये असावा. अर्थात ही गोष्ट सर्वांना शक्य होईल नाही होईल हा भाग वेगळा आहे, परंतु हे आपलं टार्गेट आहे की प्रत्येक घरातला एक तरी व्यक्ती हा आपला शासकीय कर्मचारी असावा. याचं कारण असं आहे की ज्या काही योजना असतात, ज्या काही संधी असतात, ज्या काही उपलब्धता असते ती शासकीय नोकरीमध्ये असल्यानंतर आपल्या लोकांना पूर्ण करण्यासाठी खूप मोठं सहकार्य त्याच्यातून मिळतं आणि समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी ह्या गोष्टींचा खूप मूलभूत विचार करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे जर ती व्यक्ती शासकीय नोकरीत जर असली तर त्या व्यक्तीचा पूर्णपणे आपल्याला सहयोग मिळू शकतो. आणि ह्या जर गोष्टी नाही झाल्या शक्य तर कमीत कमी ती व्यक्ती एखाद्या चांगल्या नोकरीवरती शासकीय असो किंवा खाजगी असो की ज्या माध्यमातून ती आपल्या समाजातल्या मुलांना नोकरी देऊ शकेल, त्यांच्या पूर्ण आयुष्यामधल्या ज्या काही महत्वाच्या घटना आहेत त्याच्यासाठी ती काही प्रयत्न करू शकेल. अशा
माध्यमातून जर ते लोक नोकरीला असतील तर त्यांचा एक आपल्याला खूप मोठा फायदा होईल. तर हा झाला 2 गोष्टींच्या बाबतीतला निर्णय. यानंतर आपण असं एक ठरवलंय, की आपल्या समाजात ह्या जर गोष्टी करायच्या तर आपल्या समाजातली मुलं जी आहेत त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन असणं खूप महत्वाचं आहे. 12वी नंतर साधारणतः मुलं हे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि मोठमोठे गोल ठेवून त्या दृष्टीने अभ्यास वगैरे सुरू करतात. तर आपण अशा पद्धतीनं आपल्या समाजातल्या मुलांसाठी का नाही उपलब्ध करून द्यायचं? त्यांना कुठलंही मार्गदर्शन लागलं तर का नाही उपलब्ध करून द्यायचं? ह्या सर्व गोष्टींवरती जेव्हा जागतिक साळी फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या गोष्टींवरती विचार झाला, तेव्हा असं लक्षात आलं, की आपण यांच्यासाठी एखादा व्हर्चुअल क्लासरूम का नाही सुरू करू? आणि मग ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सुद्धा आता एक पाऊल उचलतोय औरंगाबादमध्ये. त्यासाठी आम्ही पूर्वतयारी हळू-हळू सुरू केली आहे आणि आमचं एक पुढचं पाऊल असं राहील, की आपली निशिता जे जे विविध अशी व्यक्ती आहेत समाजातले आपले, की जे प्राध्यापक आहेत किंवा वेगवेगळ्या विषयांवरच्या चांगल्या पद्धतीनं बाहेर ट्युशन्स वगैरे घेत आहेत. अशा लोकांचं मार्गदर्शन आपल्याला त्यांना मिळवून द्यायचं आहे. आणि अशासाठी जे मुलं पुढे येतील, त्यांना आपल्याला ह्या व्हर्चुअल क्लासरूम मधून आपल्याला ट्रेनिंग द्यायचं आहे. त्यांना शिकवायचं आहे. तिथं बसून त्यांना अभ्यासाला वेळ द्यायचा आहे. यासाठी आपण अतिशय ना फायदा ना तोटा या तत्वावर अतिशय नाममात्र फी मध्ये आपल्याला औरंगाबादमध्ये सुरू करायचा आहे. त्यानंतरचा जो विषय आहे, की आपल्याला या मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी निशिता, can you hear me? येस सर. कसं आहे निशिता, ते जे सुद्धा खूप मोठी लीड घेते. स्वतः वक्ते साहेब स्वतः हे मार्गदर्शन मिळवून देतातच. ऑलरेडी मार्गदर्शनचे क्लासेस त्यांचे चालू आहेत. परंतु अशा पद्धतीचे बहुविध शिक्षक, प्राध्यापक जर आपल्याला लाभले, ज्यांचा इंटरेस्ट आहे त्यांना तर आम्ही घेणार आहे. आमच्याकडे बऱ्याच जणांची नावाची सूची सुद्धा आहे. त्यांना आम्ही याच्यासाठी आमंत्रित करणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना आपण प्रशिक्षण पण देऊन स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणार आहोत. हे आपलं पुढचं भविष्यातलं खूप चांगलं आणि महत्वाचं टार्गेट आहे. याच्यानंतर आपण सामाजिक ज्या समस्या आहेत, लोकांच्या घरगुती भरपूर काही समस्या अशा असतात की ज्याचं निवारण करण्यासाठी लोकांना कोर्टात जावं लागतं, कोर्ट कचेरीचा खर्च करावा लागतो, वकिलाला फीस द्यावी लागते. या सर्व भानगडीतून त्यांची मुक्तता करण्यासाठी सामाजिक स्तरावरती आपल्या त्या क्षेत्रातली भरपूर काही मंडळी आहेत आणि त्या मंडळीच्या माध्यमातून त्यांचा सल्ला घेऊन त्यांना तिथे उपस्थित करून काहीतरी चांगली तडजोड करून समाजामधला जो काही तंटा, जो काही एकमेकांमध्ये असलेला वाद आहे, ज्यामुळे एकमेकाविषयी विनाकारण गैरसमज होऊन आपले मन दुभंगलेली आहेत, अशा लोकांना आपल्याला पुन्हा एकदा जवळ आणण्यासाठी आणि ह्या विनाकारण वायफट वेळ काही जो काही आपला जातोय, पैसा खर्च होतोय, वेळ जातोय, निष्कारण डोकं तिथे लावावं लागतंय आपल्याला, या सर्व गोष्टीतून त्यांना बाहेर काढून त्यांचा विकास कसा घडवून आणता येईल त्याच्यावर पुन्हा एकदा फोकस करण्यासाठी आपण तंटा निवारण समिती सारखी एक चांगली कमिटी आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जागतिक साळी फाउंडेशनची तयार करतोय आणि या माध्यमातून आपण विविध ह्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावरती असणारी आणि काम करत असणारी अशा मंडळींना या ग्रुपमध्ये जॉईन करून त्यांच्या माध्यमातून आपण ही व्यवस्था निशिता, ये जो वर्चुअल कंप्यूटर क्लासरूम है ना, स्टडी रूम, लवकरच अर्पित हाँ ये बहुत ही अच्छा होगा. आवाज येतो ना? हाँ, थोड़ा थोड़ा ब्रेक हो रहा है, इसलिए मैं निशिता से बात कर रहा था. हाँ हाँ. इसके ह्याच्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे की आणखी एक असं आहे की आपल्या समाजातली जी काही व्हर्च्युअल स्टडी क्लासरूम हा जो आता सरांनी मांडलेला मुद्दा आहे, त्यानंतर कॉम्प्युटराइज वगैरे आपल्याला जे काही क्लासेस स्टडी रूम वगैरे बनवायचे हे पण आपलं भविष्य आणि आपल्याला सर्वात मोठं निशिता, ये जो वर्चुअल कंप्यूटर क्लास स्टडी रूम रहेगा ना, सरांशी माझं या विषयावरती बोलणं झालं.
हॅलो, तुम्हाला बोलायचंय कसं आहे सर? नाही, मला बोलायचं नाही, तुम्ही हॅलो. ब्रेक होतात ना, मग तुमचा आवाज येत नाही आम्हाला, मग ब्लँक होऊ नये म्हणून मग मी तिच्याशी बोलतो. बरं बरं. बोला नाही, बोला. आपण आता एक रुपया क्लिनिक चालू करतो. तर ह्या 1 रुपया क्लिनिकचा उद्देश असा आहे की आपल्या औरंगाबाद मध्ये चांगले चांगले डॉक्टर्स आहेत आणि या सर्व बऱ्यापैकी बऱ्याचशा डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की जर तुम्हाला जर अशा पद्धतीनं जर ही समाजसेवा राबवायची असेल तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आणि त्या माध्यमातून आपण फक्त 1 रुपया क्लिनिक मध्ये जे काही बेसिक आजार आहेत, खूप मोठमोठे आजार नाही, ऑपरेशन्स वगैरे अशा पद्धतीच्या आजारावर सध्या तर आपली काही तशी प्रोव्हिजन नाहीये, परंतु जे छोटे मोठे आजार, जे नियमित आजार असतात माणसाला, थंडी, ताप, डोकेदुखी, ही संकल्पना मस्त वाटली पण मला, 1 रुपया क्लिनिक. या ये मेरा ही अशा विचार है. पद्धतीची जी काही हो. मग अशा पद्धतीची ही जी काही संकल्पना आहे ही आपण प्रत्यक्ष आपण औरंगाबाद मध्ये आपण इथं आता राबवणार आहोत आणि याच्यासाठी आपण पूर्वतयारी केलेली आहे. बरेचसे डॉक्टर्स आहेत, ते आपल्या या माध्यमातून आपल्याशी जवळीक साधलेली आहे, काही जवळीक साधतायत. अशा पद्धतीचे कार्यक्रम आपल्याला इथे औरंगाबाद मध्ये सुरू करायचे आहेत आणि ह्या सर्व कार्यक्रमांचं प्रतिनिधित्व हे औरंगाबादची संपूर्ण टीम करते. ज्या पद्धतीने सरांनी ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली की मला जागतिक साळी फाउंडेशन साठी खूप चांगले चांगले रत्न मिळालेत, चांगले चांगले व्यक्ती मिळालेत, तसं औरंगाबाद मध्ये काम करत असताना मला खूप चांगले चांगले व्यक्ती भेटल्या, त्यांनी मला खूप काही शिकवलं, त्यांच्याकडनं मी खूप काही शिकलो. आणि ही जी काही टीम आहे, ही सर्व टीम, औरंगाबादची सर्व टीम जी आहे, त्या टीमला याचं संपूर्ण श्रेय जातं. कारण ह्याच्यामध्ये जे काही कार्य आहे ते फक्त वैभव ढोरजेचे एकट्या दुकट्याचं कोणाचं नसून औरंगाबादच्या संपूर्ण टीमचं याच्यामध्ये फार मोलाचं काम आहे आणि संपूर्ण टीम जी आहे औरंगाबाद जिल्ह्याची, ही याच्यासाठी आर्थिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने पूर्णतः तयार झालेली आहे आणि आपल्याकडनं जे जे काही शक्य होतंय ते द्यायला तयार आहे. थोडक्यात आत्ताच आम्ही वत्ते सरांच्या आणि निशे सरांच्या परवानगीनं औरंगाबाद मध्ये एक बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे. सेव्हिंग अकाउंट आहे, परंतु या अकाउंटचा उपयोग आम्ही औरंगाबाद जिल्ह्याच्या जागतिक साळी फाउंडेशनच्या माध्यमातून होणाऱ्या विकासात्मक सर्व कार्यक्रमासाठी एक निधी उपलब्ध करत आहोत आणि या निधीचा उपयोग जे आता मी तुमच्याशी चर्चेत संवेदनाद्वारे जे काही सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीचे 5 कार्यक्रम आता औरंगाबाद जिल्ह्याच्या माध्यमातून सुरू करायचे आहे. त्या कार्यक्रमासाठी तर मूलभूत ह्या सर्व गोष्टींचा पैसा तर वापरला जाणारच आहे, परंतु जर समाजामध्ये कोणी वेळेवर आम्हाला अडीअडचणीमध्ये सापडलेली एखादी व्यक्ती, शिक्षणापासून वंचित राहणारी किंवा मेडिकलचा खर्च न झेपू शकणारी किंवा अचानक दुर्घटना झाली, एखादी अपघात झाला, त्याच्यामध्ये अचानक लागणाऱ्या मदतीसाठी किंवा अशा पद्धतीच्या ज्या अचानकपणे येणाऱ्या ज्या काही घटना असतात, त्या घटनेवरती जिथं आर्थिक गरज लागणार आहे त्यासाठी सुद्धा आम्ही या माध्यमातून लोकांचं, आमच्या संपूर्ण प्रमुखांच्या माध्यमातून आणि समाजातल्या जे तुम्हाला योग्य वाटतं त्या गोष्टींवरती निर्णय घेऊन तुम्ही दिव्यर सज्जनों, ये जो योजना है, जैसे मान लो कि एक कंप्यूटराइज वर्चुअल क्लास स्टडी रूम तैयार किया जाएगा, उसमें बच्चे पढ़ने आएंगे, उसमें बड़ा सा एक डिजिटल टीवी होगा जो वाईफाई से जुड़ने वाला होगा, उस वाईफाई के आमच्या अकाउंट वरती चांगली एक रक्कम आमच्या खात्यावरती आता जमा झाली आहे आणि लवकरच थोडस कोरोनाचं हे पेंडेमिक जरा कमी झालं आणि वातावरण थोडस सुसह्य झालं सर्व गोष्टींसाठी, ते आम्ही आमच्या या योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने तयार राहणार आहोत. दिव्यर सज्जनों, जैसे आपको मैं बता रहा था कि ये जो वर्चुअल कंप्यूटराइज क्लास स्टडी रूम रहेगा, ये बहुत ही
स्टैंडर्ड रहेगा। इसमें शायद एसी की भी व्यवस्था हो जाएगी। इसमें एक बड़ा डिजिटल स्क्रीन होगा जो हाईफाई स्पीड वाईफाई से कनेक्टेड होगा, और हमारे जितने भी बच्चे यहाँ पे आएंगे पढ़ने के लिए, इनको पढ़ाया भी जाएगा और इनको ऑनलाइन लेक्चर की सुविधा भी उपलब्ध की जाएगी, जिसके माध्यम से ये आईएएस, आईपीएस, आईआरएस, मान लो कि यूपीएससी, एमपीएससी जैसे कॉम्पिटिटिव एग्जाम भी ये बच्चे दे सकेंगे। और दूसरी बात ये है कि यहाँ पे इन बच्चों को पढ़ने के लिए बहुत सारी किताबें भी रखी जाएगी, जिनकी कीमत हजारों के आसपास होगी, लाखों के आसपास में होगी। घबराइए मत, ये किताबें मैं लाऊंगा, बिल्कुल जरूर लाऊंगा, यहाँ पे रखूंगा उन किताबों को। और दूसरी बात ये कि यहीं पे हमारा एक क्लिनिक रहेगा उसी सेंटर में, जो सिर्फ 1 रुपए में आपको इलाज देगा। और अगर भविष्य में भगवान जीवेश्वर ने चाहा तो हम एक हमारा भगवान जीवेश्वर का जो हॉस्पिटल बनाने का, भगवान जीवेश्वर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बनाने का जो हमारा सपना है, शायद मैं वो भी पूरा कर पाऊंगा। साथ ही में इसका सेंटर का उपयोग जो है वो WSF एडवाइस सेंटर के माध्यम से भी होगा, और इस एडवाइस सेंटर से सभी लोगों को किसी भी तरह का मार्गदर्शन मिलेगा। मतलब अगर किसी को बिजनेस डालना है तो बिजनेस का मार्गदर्शन भी मिलेगा, किसी को खेती का मार्गदर्शन चाहिए तो वो भी मिलेगा, किसी को अगर लॉ का मार्गदर्शन चाहिए तो वो भी मिलेगा, किसी को अगर डिवोर्स केस के बारे में अगर कुछ मार्गदर्शन चाहिए या डिस्प्यूट के बारे में उनको मार्गदर्शन चाहिए, काउंसलिंग चाहिए, वो भी मिलेगा। मतलब मान लो कि बच्चा जब अपने घर में रहता है, वहां से लेके वो जब 4 कंधे पे जाता है, पूरे जीवन में उसको जितनी भी समस्या आती है, सभी समस्या का निराकरण एक ही सेंटर में होगा, और जिसका नाम होगा WSF एडवाइस सेंटर। अब ये WSF एडवाइस सेंटर बनाने के लिए हमको कुछ पैसा लगेगा, तो हम ये भी चाहते हैं कि ऐसा कोई व्यक्ति हमको पैसा डोनेट करे कि जिसके नाम से हम ये WSF सेंटर चालू कर दें। मान लो कि XYZ WSF एडवाइस सेंटर, XYZ WSF 1 रुपीज क्लिनिक, XYZ WSF वर्चुअल कंप्यूटराइज स्टडी क्लासरूम, उसी के नाम से, और ये आजीवन चलेगा, ये आजीवन चलेगा। मैं औरंगाबाद में भी ऐसा एक व्यक्ति, एक कोई फैमिली ऐसी मैं देख रहा हूँ कि जो हमको अगर डोनेट करेंगे तो जरूर उनका वो कहेंगे, उनके किसी भी परिवार का किसी भी सदस्य का नाम उस हम एडवाइस सेंटर को देंगे। और बाद में सेटअप होने के बाद में जो भी बच्चों से हमको थोड़ी बहुत फीस मिलेगी, उसमें से उसका किराया, लाइट का बिल और जो भी मेंटेनेंस होगा उसमें से वो जाता रहेगा। अभी वैभव ढोरजे जी ने कहा कि उन्होंने एक ज्वाइंट अकाउंट ओपन किया है, हमने उनको परमिशन दी है कि आप 3 लोगों के नाम से एक अकाउंट ओपन करिए, और हर महीने कितने रुपए निकालते हैं आप लोग? हम पर पर्सन 100 रुपए कम से कम निकाल रहे हैं, उससे ज्यादा जिसको देना है। ऐसे कितने लोग हैं अपने? ऐसे कितने लोग हैं अपने ऐसे 36 संपर्क प्रमुख है औरंगाबाद में। टोटल औरंगाबाद में 36 संपर्क प्रमुख है, मतलब 3600 रुपए इनको हर महीने के आएंगे। अगर कोई व्यक्ति अगर ज्यादा पैसा देना चाहता है तो वो ज्यादा पैसा देगा, और मैंने इनको एक शब्द दिया हुआ है कि आपका पैसा औरंगाबाद में ही खर्च होगा, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट में ही खर्च होगा, बाहर हम इसका खर्च बिल्कुल नहीं करेंगे। आपका विकास आपको ही करना है, WSF के माध्यम से करना है। और ये जो निधि जमेगा, ये जो निधि आएगा, ये जो पूंजी आएगी 100 रुपए से या 1000 रुपए से, तो इस पूंजी में से किसी व्यक्ति को अगर इमीडिएटली अगर उसको बिजनेस या एजुकेशन के लिए फीस भरनी है तो फीस उस पैसे से भरी जाएगी। अगर उसको कोई बिजनेस डालना है, उतनी पूंजी है बलशाली फाउंडेशन के औरंगाबाद टीम के पास में, तो उस पूंजी से उसको बिजनेस डाल के दिया जाएगा। मतलब दोनों भी हमारे जो सपने हैं वो औरंगाबाद टीम से पूरे होते हुए हमको नजर आ रहे हैं, ऐसा मेरा मानना नहीं, मेरा विश्वास है। और मैं देखिए मेरे पास में आज सिर्फ 3 शहर है जो मेरे नजर के सामने है। पहला शहर है वो है सतारा। सतारा के हमारे जो मधुकर जंत्र सर है, वो ही इज वेरी इंटरेस्टेड। उसके साथ में कार्य करने वाले हमारे महेश जी पागड़े है, जो हमारे युवा प्रमुख है और जो हमको हमेशा आदरणीय रहे हैं, हमारे पिता समान है, वो है महपति उर्फ नाना ठोके और उनका लड़का विवेक ठोके। इनके माध्यम से सातारा में ये प्रयोग हम सक्सेसफुल करने वाले हैं। दूसरा पर्याय हमारे सामने आया हुआ है, वो इंदौर के पास में इंदौर के पास वाला एक शहर है देवास। देवास की टीम भी बहुत अच्छी है,
वो लोग भी ये प्रयोग करना चाहते हैं। और तीसरा है औरंगाबाद। मैं चाहता हूँ कि जल्दी से जल्दी ये औरंगाबाद से ही एक आइडियल जो प्रपोजल, आइडियल एक रोल मॉडल है, आइडियल रोल मॉडल तो औरंगाबाद से ही निकले और सारे शहर में, सारे गांव में पहुंचे। मुझे लगता है कि जल्दी से जल्दी साड़ी समाज समृद्ध और संपन्न होने में ज्यादा वक्त नहीं लगेगा। बताइए और वैभव डोरे जी। हाँ सर, आपने जो कहा उसी को हम पूरी तैयारी से काम कर रहे हैं और उस पे हमारा पूरा भरोसा है कि जिस बात से हम काम करेंगे वो सब बातें जो है वो समाज के लिए बहुविध साकार होगी और उससे अपने समाज के लोगों को बहुत सारा फायदा होगा और उनकी उन्नति होगी। इन चीजों को करने में जो भी अबे हम श्रम कर रहे हैं उनको अच्छी तरह से रूप आने के लिए थोड़ा ये कोरोना का पीरियड जरा कम होने के बाद में ही हम इसको साकार कर सकेंगे और इसकी शुरुआत होगी, निश्चित होगी, क्योंकि ये हमारे औरंगाबाद की जो भी टीम है वो पूरी टीम इस कार्य के लिए प्रेरणा ले चुकी है और सबका कहना है कि इस तरह के जो भी प्रोग्राम हमें करना है औरंगाबाद में, ये सारी जो सिस्टम हमें बिठाना है, तो इसके लिए हम तत्पर से तत्पर होकर काम करेंगे और हमारा जो भी दे सकते हैं आर्थिक, मानसिक, शारीरिक वो जो भी हम दे सकते हैं वो देने के लिए हम तैयार है। बहुत सारे लोगों ने तो मुझे आज भी बताया है कि हम आपको कंप्यूटर्स वगैरह लगते हैं तो हम वो भी देंगे, चेयर्स वगैरह लगेंगे वो भी देंगे। काफी लोगों ने हमें बताया है ऐसा कि इस तरह से जो भी हम चाहे नहीं हम पैसे से मदद कर सकते तो वस्तु के माध्यम से हम आपकी मदद कर सकते हैं। तो हमने उनको कहा है कि भाई जो भी चीजें हमें लगेंगी या जो भी बात हमें जरूरतें लगेंगी इस सभी योजना को प्रत्यक्ष स्थिति में लाने के लिए, उसके बारे में हम आपसे मीटिंग में डिस्कस करेंगे और आपकी जो भी सही राय बनती है उस तरह से आप हमें जरूर जरूर मदद कीजिएगा। और निश्चित ही मुझे लगता है ये सभी लोग जिन माध्यमों से हमें आज सुन रहे हैं उन तक भी ये मैसेज जाएगा और उन्हीं के माध्यम से बहुत सारे लोग हमारी इस नई संकल्पना में हमारे साथ होंगे और हमारे साथ चलने के लिए तैयार भी होंगे, क्योंकि इस तरह से आज पहली बार औरंगाबाद में से किसी व्यक्ति की मुलाकात से माध्यम से जागतिक साड़ी फाउंडेशन के जो भी कार्य है और जो भी प्रत्यक्ष रूप में रहने के लिए जो भी योजनाएं हैं वो सभी समाज निशिता, ये इतनी अच्छी योजना है कि किसी भी समाज में आपको ये दिखने को नहीं मिलेगी। और ये अगर कार्यान्वित सक्सेसफुल हो गई ना साड़ी समाज में, तो लोग हमारे पास में आएंगे और कहेंगे कि आप क्या कर रहे हो, जरा हमको बताओ, हम भी हमारे समाज में करेंगे। इतना ही नहीं, मुझे आज भी बहुत सारे लोग मेरे पास में आते हैं और पूछते हैं कि आप कैसा काम करते हो, कैसा कार्य करते हो, जरा बताओ तो सही पहले। मैं काफी सारी जानकारी उनको दे देता हूँ। अभी वैभव जी ने जैसा कहा, वैभव जी हमारी बात सुन रहे हैं? हाँ सुन रहे हैं ना सर, सुन रहे हैं। वैभव जी मुझे और एक बात बताइए, ये जो योजना हम अभी कर रहे हैं क्या औरंगाबाद शहर के लिए है या औरंगाबाद जिले के लिए है? ये औरंगाबाद जिले के, मतलब ये 36 लोग हैं, ये पूरे औरंगाबाद जिले से है क्या? इसका स्वरूप जो है जैसा जैसा बढ़ाएंगे वो स्थानिक लेवल के लोगों के माध्यम से। नहीं, ये 36 लोग हैं, ये पूरे औरंगाबाद जिले से है क्या? हाँ, ये पूरे औरंगाबाद जिले से है। लेकिन मुझे लगता है कि औरंगाबाद पूरे जिले में वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के कम से कम 100 संपर्क प्रमुख होंगे। हाँ, संपर्क प्रमुख जो है वो उनकी जो एक्चुअली कार्यान्वित जो है वो एक्चुअली जो प्रैक्टिकल लोग है वो 36 लोग है। वैसे जो बाकी के लोग है वो काफी सारे लोग है जो बाहर से जैसे हमें मान लो मदद कि वैजापुर है, तो वैजापुर में काफी संपर्क प्रमुख है हमारे, अशोक हाँ, आंजरे वैजापुर जी में है, ज्योति हंगे मैडम है, समीर है, जी सर, और काफी और भी लोग हैं। पैठन में भी काफी लोग हैं हमारे, विलास जी हाँ सर, सोनारे है, बिल्कुल बिल्कुल सोनारे सर, फैमिली है। बिल्कुल बिल्कुल सर। वैसे औरंगाबाद में बहुत सारे हैं, तो मुझे लगता है कि आप थोड़ा सा इस लिस्ट को और अपडेट करिए, है ना? चलेगा सर, और अपडेट करेंगे प्रत्येक तालुके में से जो भी गांव है उस या गांव में से यस, जो तो भी मैं है क्या, वो तालुक। मेरा कहना ये है कि आप हाँ, औरंगाबाद जिला जो है ना वो पूरा उसको लिखिए पहले एक बार, कि औरंगाबाद डिस्ट्रिक्ट तहसील
तहसील पैठन, तो पैठन में कितने लोग हैं हमारे, उनके पूरे सबके नाम लिखिए, उनके मोबाइल नंबर लिखिए। फिर जी वैजापुर तहसील है तो पूरा उनका वो प्रमुख कौन है और पूरे उनके नाम लिख लीजिएगा। फिर जी बाद में जैसे आपका सिल्लोड आता है तो सिल्लोड का पूरा लिख लीजिएगा। फिर दूसरा हाँ कोई तहसील आता है औरंगाबाद में तो उसका पूरा लिख लीजिएगा। उनकी तो जी पहले आप एक लिस्ट बनाइए, उनके मोबाइल नंबर अपडेट करिए और जी उनसे है आप बात करिए पहले। और उनको बात करने के बाद में भी फिर उनको बोलिए कि आपको हर महीने 100 रुपए की मदद करनी है। अगर कोई व्यक्ति मदद नहीं कर रहा है तो कृपया उससे जबरदस्ती ना किया जाए, नहीं उसको नहीं, फोर्स ना जबरदस्ती किया नहीं जाए। होगा। और जिसको उसकी इच्छा चाहिए, अगर हो, वो चाहता है कि जो 100 रुपए चाहता है, से मैं कुछ कम देना अगर चाहता हूँ। अगर वो हेल्प करता है तो ठीक, नहीं करता है तो भी अपने साथ में वो हमेशा के लिए जुड़ा रहेगा। बिल्कुल और बिल्कुल सर। ये जो अपडेशन रहेगा 100 रुपीज का, ये हर बार आपका जो ग्रुप होगा ना, उस ग्रुप के ऊपर हर महीने किसने किसने कितने कितने रुपए दिए हैं पूरा लिख के इनको पूरा ब्यौरा दिया करो। बिल्कुल बिल्कुल पूरा बिल्कुल ब्यौरा बिल्कुल दिया करो, कोई रह ना जाए, कोई कहेगा यार मेरा नाम तो इस महीने के लिस्ट में आया ही नहीं है, ऐसा ना बिल्कुल हो बिल्कुल कि वो ऐसा ना हो। तो इसीलिए हर महीने का ब्यौरा उनको दिया जाए बिल्कुल। और बिल्कुल हर सर, महीने हमने हमको सबको। भी आप बताया करो कि हमारे अकाउंट में इस महीने में इतने पैसे खर्च हुए हैं। जैसे हमको बिल्कुल लगेगा कि यार नहीं अभी आपके पास में काफी फंड है तो उसका इम्प्लीमेंटेशन कैसे कर सकते हैं, यूटिलाइजेशन कैसे कर सकते हैं, तो हम भी आपको कुछ मार्ग बताएंगे, है ना। बिल्कुल बिल्कुल हाँ, बिल्कुल सर। और घबराइए मत, आपका पैसा आपके जिले में ही खर्चा होगा, नहीं, आपके बच्चों घबराने की के कोई लिए ही बात नहीं खर्चा है। होगा, आपके गरीब लोगों के लिए, आपके औरंगाबाद जिले में जो भी गरीब परिवार रहेंगे उनके लिए ही ये पैसा खर्च होगा। और लगे हमको कभी तो हम आपके हक से मांग लेंगे, लेकिन घबराइए बिल्कुल मत, ऐसी नौबत बिल्कुल नहीं आएगी। इसकी वजह ये है कि मैं जैसा औरंगाबाद जिला आज बना रहा हूँ उसी तरह का काम मैं हर एक जिले में करूंगा, बिल्कुल सर बिल्कुल। हर एक जिले में काम करूंगा और ये नौबत तो कहीं आएगी नहीं फिर। अगर बराबर बिल्कुल। औरंगाबाद जैसा रोल मॉडल हर जिले में हो जाए। अभी अभी नंदू दादा की हमारी मुलाकात है, हमारे बड़े हाँ भैया जैसे है नंदू दादा सपार, मल्लिकार्जुन सपार कोल्हापुर से, उनकी मुलाकात का भी 10 मिनट में चालू हो जाएगी। आपका ये इंटरव्यू खत्म हो जाने के बाद में उनका इंटरव्यू चालू हो जाएगा। तो मैं हर जिले में ये इम्प्लीमेंट करूंगा इस योजना को, और ये योजना इतनी अच्छी कार्यान्वित होगी कि सब लोग इसको बहुत अच्छा सपोर्ट करेंगे। क्योंकि लोग बिल्कुल कहेंगे सर। कि नहीं यार मैं अगर कुछ 100 रुपए देता हूँ तो मुझे लाख 10,000 का ज्ञान मिल रहा है, मुझे लाख रुपए का मार्गदर्शन मिल रहा है, तो मैं क्यों नहीं जुड़ जाऊं। तो लोग जरूर जुड़ेंगे। और दूसरी बात है, वर्ल्ड साड़ी फाउंडेशन, दिस इज नॉट अ कंपटीशन, ये कोई संस्था का स्पर्धा कंपटीशन नहीं है। बिल्कुल बराबर सर। हम हमको किसी के भी साथ में कम्पीट नहीं करना है, अपना काम करते रहना है। और वही स्थानीय संस्थाओं को मिलके, उनसे उनके साथ मिलके स्थानीय संस्था के जो भी पदाधिकारी है, जो भी वहां के अध्यक्ष है, उनको सबको लेके हमको ये काम करना है। मैं एक बराबर बात हमेशा कहता हूँ कि हम एक नाव में बैठे हुए यात्री है, ध्यान में रखना, एक नाव में बैठे हुए यात्री हमको हमको बहुत ही सावधानता बरतनी है, क्योंकि नाव को पलटने नहीं देना है हम लोगों को, ध्यान में रखना किसी इसीलिए हमको सबको साथ में लेके ही चलना है। कोई आए ठीक, ना आए नमस्कार। और एक सलाह देता हूँ, आप मेरे बड़े भैया जैसे हो, नकारात्मक लोगों से पहले तो दूर भागना। जी सर। निगेटिव लोगों से, जो लोग आपको ज्यादा सवाल करेंगे ना उनसे थोड़ा सा दूर भाग जाना। जो लोग उनके सवाल के जवाब लेके आपके पास में आते हैं ना, उनको पहले तो पास में लेना, क्योंकि सवाल करने वाले लोगों को आप कितना जी जवाब दे दो, आपके जवाब में भी उनको सवाल नजर आएंगे। बराबर। तो ऐसे लोगों से थोड़ा सा दूर रहना। हाँ, प्रॉब्लम के साथ में कोई सोल्यूशन लेके आता है ना, उसका स्वागत करो, उसको पास में रखो, आप उसको पकड़ के रखो, उसको छोड़ना नहीं बिल्कुल। लेकिन केवल समस्या ही लेके आते हैं, ऐसे लोगों से थोड़ा सा दूर रहना, बच के रहना, ध्यान में रखना। बराबर। हाँ, दूसरी बात, एक और बात कहता हूँ कि आपको तो लोभ है ही नहीं, किसी बात का आपको लोभ है ही नहीं कि मुझे प्रतिष्ठा मिलनी चाहिए, मुझे पद मिलना चाहिए, मुझे स्टेज मिलना चाहिए, मेरा सत्कार होना चाहिए, ऐसा तो है नहीं। लेकिन नहीं सर। किसी भी व्यक्ति के प्रति, किसी भी निशिता वीडियो चालू करो, किसी भी व्यक्ति के प्रति, किसी भी संस्था के प्रति अपने मन में द्वेष, मत्सर, राग बिल्कुल नहीं धरना, बिल्कुल सर। बिल्कुल नहीं धरना, क्योंकि
वो अगर हम हमारे मन में वो विकार अगर आ गए, किसी भी कोई भी संस्था के प्रति हमारे मन में द्वेष जागृत हो गया, तो समझ लो कि हम हमारी संस्था को बर्बाद कर रहे हैं, खुद की संस्था को बर्बाद कर रहे हैं। बराबर। ये मेरा मंत्र हमेशा याद रखना। छोटा भाई हूँ, कृपया माफ करना, लेकिन ये बताना इसलिए चाहूंगा कि ये वर्ल्ड साड़ी फाउंडेशन का जो बड़ा वृक्ष बना हुआ है ना, इसको 100 साल नहीं, अगले 1000 साल टिकाना है हम लोगों को। बराबर। इसके लिए ये मूल मंत्र हमेशा ध्यान में रखना। जो भी फेसबुक लाइव के माध्यम से लोग मुझे सुन रहे हैं, वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के लिए कार्य कर रहे हैं, उनको सभी को मेरा हाथ जोड़ के निवेदन है कि नकारात्मक लोगों से दूर रहना और किसी भी व्यक्ति का या किसी भी संस्था का द्वेष या मत्सर बिल्कुल नहीं करना। अगर करेंगे तो उनका वो मत्सर और द्वेष करने में आपका समय चला जाएगा और अपने हाथ से आप अपने पैरों के ऊपर कुल्हाड़ी मार लोगे और अपने संस्था का नुकसान हो जाएगा। इसीलिए ये बिल्कुल मत करना। मैं और एक सलाह देता हूँ, थोड़ा सा बहरे बनना कभी कभी बहरे बनना, बहरे बहरे बहरे। किसी ने कहा ये वैभव ढोरजे बहुत शाना है, तो उस टाइम आप थोड़ा सा बहरा बन जाना, थोड़ा बहरा बन जाना कि उसकी बात। क्योंकि क्या होता है, मैं आपको ना सामाजिक की मानसिक एक स्थिति बताता हूँ। होता कैसा है कि कभी कभी आप डाइवर्ट हो जाते हो। मतलब मैंने कहा यार वैभव, तुम्हारे बारे में तो ऐसा ऐसा सुना, तुमने तो ऐसा ऐसा किया, तुमने तो इसके बारे में ऐसा ऐसा किया, तुमको ये नहीं करना चाहिए था, वो नहीं करना चाहिए था। मैंने क्या किया पता है आपको? मैंने ये बोल के मैं मेरे घर में खाना वाना खा के अच्छी तरह से सो गया, लेकिन मैंने आपकी नींद खराब कर दी। बिल्कुल। और एक दिन की नींद नहीं खराब की मैंने, आपकी 1 महीने की नींद खराब कर दी मैंने। आप तो सोचते ही रहोगे यार मेरे से क्या हुआ, ये मेरे से क्या हुआ। थोड़ा सा बहरे बनना, ध्यान में रखना। इन सूत्रों का पालन अगर करोगे ना, तो मुझे लगता है वर्ल्ड साड़ी फाउंडेशन 3-3.5 साल में इतना बड़ा क्यों बड़ा हुआ? बहुत सारी वजह है क्यों बड़ा हुआ, सोचिए थोड़ा सा। आज लोग मुझे बोलते हैं, कोई व्यक्ति अगर ये भी सोचता होगा क्या वक्त ने लगाया हुआ है यार, मंत्रालय में नौकरी करता है और ये इंटरव्यू का सिलसिला चला है इसका। मुझे पता है कि लॉकडाउन का पीरियड चालू है, लोग खाली है, इसका पूरा इस्तेमाल मैं करूंगा, इसलिए मैं 4-4, 5-5 घंटे आज बोल रहा हूँ। लोगों को लगेगा कि क्या है यार, कल मध्य प्रदेश के 4 लोगों का इंटरव्यू लिया, क्या मिला क्या पता है? मैंने 100 लोग जोड़ लिए कल। कितने लोग जोड़ लिए? 100 लोग कल मैंने जोड़ लिए। यही 100 लोग कल 1000 लोगों को जोड़ेंगे। ऐसे जुड़ते आज जो कुछ लाखों लोग हमसे जुड़े हुए, कल 10 लाख साड़ी समाज हमसे पूरी तरह जुड़ जाएगा। ध्यान में रखना, यही मूल मंत्र ध्यान में रखना। इसी को लेके हमको साथ में चलना है। वैभव, एक बात मैं जरूर कहना चाहूंगा। मैं थोड़ा कम बात करता हूँ, कभी कभी आपके फोन उठाता नहीं हूँ, कभी कभी आपको व्हाट्सएप के ऊपर मैं मैसेज का आंसर भी नहीं करता हूँ, बिल्कुल बुरा मत मानना। मुझे समझने वाले व्यक्तियों में से सबसे धुंडीराम पागड़े जी है हमारे। कितने भी फोन करे मैंने नहीं उठाया, तो उनको बाद में अगर मैंने फोन किया तो उनको गुस्सा नहीं आता है। बहुत ही मतलब वो मेरी भावनाओं की कदर करते हैं, मेरी भावनाओं को समझते हैं। आप भी समझा करो। और मैं एक बात सभी लोगों से कहूंगा, वैभव ढोरजे इज डूइंग अ वेरी वेरी नाइस जॉब। आप सही में बहुत अच्छे ट्रैक के ऊपर जा रहे हो, बहुत ही अच्छे ट्रैक के ऊपर जा रहे हो। मैं सभी लोगों का नाम यहाँ पे ले नहीं सकूंगा, क्योंकि कुछ लोगों का नाम लिया तो कुछ लोग रह जाएंगे तो उनको गुस्सा आएगा। इसलिए मैं सभी लोगों का नाम नहीं यहाँ पे लूंगा, लेकिन एक बात जरूर कहूंगा कि आपसे जुड़ी हुई औरंगाबाद की सभी WSF की टीम बहुत ही अच्छा कार्य कर रही है। वेरी वेरी बहुत सही है सर, बिल्कुल सही है। मैं बयान नहीं कर सकता हूँ, शब्दों में बयान नहीं कर सकता हूँ। कैसा है देखो, सोने को तुम पीले हो, मतलब तुम बहुत ही ये हो, मतलब क्या कहते हैं उसको, किसी सुंदर व्यक्ति को हर रोज सुंदर कहना अच्छा नहीं है ना, है ना? इसलिए आप जो अच्छा कार्य कर रहे हो, हमेशा मैं ये नहीं कहता रहूंगा, लेकिन मन में ये मेरी बात हमेशा रहेगी कि WSF टीम औरंगाबाद इज डूइंग अ वेरी वेरी नाइस एंड वेरी वेरी गुड जॉब। और भैया इसी रोल मॉडल को हम पूरी देश में साड़ी समाज में लेके जाएंगे। मैं और एक बात कहना चाहूंगा, अगर ऐसा आपको लगे कि उस WSF एडवाइस सेंटर में बच्चों ने
रिस्पांस नहीं दिया तो घबराइए मत, अन्य समाज के बच्चों को वहां पे एडमिशन दीजिएगा। अन्य बच्चों को, अगर ऐसा मान लो कि आपके बच्चों के लिए IAS IPS बनाने के लिए आपने कमर कसी है और आपके बच्चों ने ही पीठ फेर दी, तो क्या करोगे? घबराइए मत बिल्कुल, और समाज के बच्चों को पास में लाइएगा। अगर 1 रुपीज क्लिनिक की संकल्पना है, हमारे समाज के लोग नहीं जुड़ पाए हम लोगों से, अगर उनको लगा कि नहीं ये अच्छा नहीं है, ऐसा अगर उनका मानना हुआ, तो बिल्कुल घबराइए मत, दूसरे समाज के लोगों को भी उसमें आप एंट्री दीजिए, क्योंकि हमको सेवा करना है, मानव जाति की सेवा करना है। और हमने कोरोना में ये सीखा है, कोई भी व्यक्ति अपने साथ में पैसा लेके नहीं जाता है, पत्थर के शेड के नीचे ही जाता है, एयर कंडीशन रूम में उसको जलाया नहीं जाता है, पत्थर के शेड के नीचे ही उसको जलाया जाता है। ना वो सोना लेके जाता है, ना चांदी लेके जाता है, ना पैसा लेके जाता है, ना अपनी जमीन जायदाद लेके जाता है। और देखा तो घर वाले भी ना जाए उसकी अंतिम संस्कार में। कोरोना की महामारी ने हमने तो ये देखा, घर वाले भी नहीं जा सके, क्या करें ऐसे देह का। तो सत्कर्म करो, आगे बढ़ते रहो, अच्छे लोगों से मिलो, अच्छे लोगों से संपर्क करो, अपने समाज को आगे बढ़ाओ, अपने समाज के साथ साथ अन्य समाज को भी आगे बढ़ाओ, बहुत पुण्य मिलेगा। मैं आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और हमारी निशिता को आखिरी सवाल पूछने का मौका देता हूँ। सर, आज तुमच्याबद्दल, तुमच्या औरंगाबाद मधील कामाबद्दल जाणून घेताना मला खूप छान वाटलं आणि ज्या संकल्पना आता तुम्ही राबवता आहात किंवा भविष्यात राबवणार आहात, त्या संकल्पना एकदम जबरदस्त आहे. म्हणजे जे मला वाटलं त्याच भावना आता जे आपल्याला लाईव्ह बघतायत त्यांच्याही असतील, जे 1-2 दिवसानंतर आपल्याला YouTubeवर बघतील त्यांच्याही असतील. तर एक शेवटचा प्रश्न मला करावासा वाटतोय, की तुमच्या WSF बद्दल भावना काय आहेत तुमच्या मनात? जागतिक साडी फाउंडेशन ही जी काही संस्था आहे, देखिए, आप हमारे वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के औरंगाबाद जिला प्रमुख है, इस नाते मत बताइए हमको, हमको एक साड़ी समाज भाई के नाते बताइए। बिल्कुल बिल्कुल सर, वही बता रहा हूं. जागतिक साडी फाउंडेशन ही जी काही संस्था आहे आणि ह्याचे जे काही उद्देश आहेत, ह्या उद्देशांच्या अंमलबजावणीसाठी जे जे काही प्रयत्न वक्ते फॅमिली कडनं सर्व समाजामध्ये एकत्र येऊन जर संपूर्ण सपोर्ट दिला तर निश्चितच जागतिक साडी फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या समाजाची प्रगती कोणी थांबवू शकत नाही. आणि केवळ एवढ्याच आणि एवढ्या कारणासाठी म्हणून मी वैयक्तिक ह्या संस्थेमध्ये जॉईन झालो आणि मला जे जे काही करता येतं ते मी ह्या संस्थेसाठी निश्चितपणे करतोय आणि करत राहील. वैभव जी, हम भी आपको शुभेच्छा देते हैं कि विशिंग यू अ वेरी वेरी गुड सक्सेस एंड वी आर वेरी हैप्पी दैट्स यू आर द पार्ट ऑफ द वर्ल्ड साड़ी फाउंडेशन। हम खुद को सौभाग्यशाली मानते हैं कि हमको वैभव ढोरजे और उनके परिवार के साथ में जुड़ने का सौभाग्य मिला। बिपिन जी है, तेजस जी है, मुंदानकर जी है, हमारी प्रतिभा है और बहुत सारे लोग हैं, हमारे विलास राव है, हमारे अशोक मांजरे जी है, अंगे मैडम है, समीर जी है, एक हमारी एक और महिला प्रमुख है, मैं उनका नाम थोड़ा सा वंदना सवयराम, वंदना जी है, ऐसे बहुत सारे हैं। एक अच्छी व्यक्ति हमको औरंगाबाद से मिले जिसका मैं जिक्र करूंगा आपको, उनके बारे में शायद मैं उनका इंटरव्यू कंडक्ट करूंगा लेकिन थोड़ी देर से करूंगा। अरविंद धावरे करके है, धावने बाबा। हाँ, धावने बाबा, अरविंद धावने, वो इट्स वेरी वेरी, मैं उनसे बहुत कुछ सीखा हूँ और अरविंद धावने जी से मैं बहुत कुछ सीखा हूँ। उनका इंटरव्यू कंडक्ट करूंगा, उनसे पहले मैं तो बात करूंगा क्योंकि बहुत वो व्यक्ति थोड़े अलग है और मैं बहुत ही प्रभावित हूँ उस व्यक्ति के संपर्क में आने के बाद में। मैं उनका इंटरव्यू कंडक्ट करूंगा, अगर वो चाहेंगे तो मैं जरूर ही उनसे बात करूंगा, मुलाकात करूंगा, क्योंकि बहुत सारी बातें हैं जो उन्होंने मुझे बोलने के लिए और पब्लिक करने के लिए मना करी है, इसीलिए मैं ज्यादा उनके बारे में कहूंगा। लेकिन एक बात कहूंगा कि पिता समान है और सदैव हमारे लिए आदरणीय रहेंगे। आपको वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के औरंगाबाद टीम को शुभेच्छा देते हुए आज की ये इंटरव्यू खत्म करता हूँ और इतना ही कहूंगा जाते समय कि साथ रहिए,
स्नेह, प्रेम और साथ आपका सदा ही हमारे साथ और हमारा आपके साथ में बना रहे। इसी के साथ माता अंकिनी दशांकिनी का स्मरण करते हुए भगवान जीवेश्वर को वंदन करते हुए आज की इंटरव्यू समाप्त करता हूँ। और अगली इंटरव्यू जो है नंदू दादा सपार सोलापुर की, उनकी भी मुलाकात आप जरूर सुनिएगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर। जय जिनेश्वर।